कदमवाडीतील कर्मवीर भाऊराव पाटील या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना बागवान परिवाराने आलिशान चारचाकी मोटारीतून घडवली स्वप्नवत सफर। कोल्हापूर कदमवाडी येथील कपूर वसाहतीत कोल्हापूर महानगरपालिकेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्या मंदिर शाळा क्रमांक 12 येथे 77व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचा औचित्य साधत त्याच परिवारात वास्तव्यास असलेल्या मंडप डेकोरेशन उद्योजक इक्बाल बागवान आणि त्यांच्या मातोश्री श्रीमती परवीन बागवान यांनी आपण आपल्या समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून शाळेतील सुमारे 125 ते 150 विद्यार्थी मुला-मुलींना 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजवंदनानंतर मुलांना खाऊ वाटप करून नव्यानेच खरेदी केलेल्या आपल्याच महागड्या आलिशान चारचाकी मोटारीतून अनेक फेऱ्या मारत शाळेतील मुलांना फेरफटक्याचा मनमुराद आनंद लुटण्याची संधी उपलब्ध करून दिली। उद्योजक इक्बाल बागवान यांच्या परिवाराने जपलेले या सामाजिक पाण्याचे शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थ्यांच्या पालकांनी तोंड भरून कौतुक करत बागवान परिवाराला धन्यवाद दिलं। या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ध्वजवंदन प्रसंगी शाळेतील मुला-मुलींनी चित्तवेधक कवायती सादर करत मान्यवरांची मने जिंकली। यानंतर सर्व मुलांना मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते खाऊ वाटप करण्यात आला। सदर कार्यक्रमाला कोल्हापूर महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक माननीय वैभव माने, माजी नगरसेविका सौ कविता माने, मंडप डेकोरेशन व्यावसायिक आणि प्रतिथयश उद्योजक इक्बाल बागवान यांच्या शिक्षणप्रेमी मातोश्री परवीन बागवान, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ कविता कोकरे, सदस्य सौ धनवटे, श्री सचिन गायकवाड आदींसह शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रेय डोंगरे, शिक्षक शिक्षिका सर्वश्री राजेंद्र कांबळे, सुनील कोळी, अमित जाधव, नेताजी फराकट्टे, सुनीता अंबारडेकर, वनिता सिद्धनाडे, उत्तम भोसले यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी आणि बहुसंख्य पालक उपस्थित होते। प्रतिनिधी गणेश नारायणकर, कोल्हापूर, लोकहिरा न्यूज चॅनल। अशा बातम्या पाहण्यासाठी लोकहिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा तसेच www.lokhiranewz.com ला भेट द्या। धन्यवाद।